नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सन 2017 व 18 चे मूळ अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी काल परिवहनचे सभापती दशरथ यादव यांच्याकडे सादर केला. यात सन 2016 व 17 चे सुधारित अंदाजपत्रक 153 कोटी रुपयांचे असून सन 2017 व 18 चे मूळ अंदाजपत्रक 268.22 कोटी रुपये इतके आहे. या मूळ अंदाजपत्रकानुसार 6.33 कोटी रुपयांची वाढीव अनुदानाची मागणी यात करण्यात आली आहे. तसेच सन 2017 व 18 या चालू आर्थिक वर्षात महापालिकेकडून 136.13 कोटी इतक्या अनुदानाची अपेक्षा करण्यात आली आहे व ठाणे विजन अंतर्गत 70 कोटी रुपये इतक्या अनुदानाची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. अशी एकूण 212.46 कोटी अनुदान परिवहन सेवेला मिळावे अशी मागणी सादर केलेल्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखाम व परिवहनचे सर्व पक्षीय सदस्य उपस्थित होते. तसेच परिवहनचे व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी या बजेट संदर्भात सविस्तर माहिती दिली. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या तर्फे परिवहन समितीला हा सर्वात प्रथमतः हा अर्थसंकल्प बऱ्याच वर्षांनी सादर होतो आणि हा अर्थसंकल्प हा परिवहन सेवेचा जो दर्जा आहे आणि त्याच्या सेवेची जी प्रत आहे ही सुधारण्याकरिता या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक बाबीकरिता भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नवीन बस खरेदीकरिता ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात 35 कोटी रक्कम याची मागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तेजस्विनी बसेसकरिता रुपये 5 कोटी याची तुर्तास मागणी करण्यात येते. ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे जे वेगवेगळी आगारासाठी रिझर्वेशन्स आहेत त्या रिझर्वेशनची विकसन करण्याकरिता त्यामध्ये सल्लागार नेमण्यासाठी 2 कोटीची तरतूद करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमचे जे तेजस्विनी बसेस आहेत त्या तेजस्विनी बसेस व्यतिरिक्त ठाणे महानगरपालिकाच्या मार्फत PPP तत्वावर इलेक्ट्रिक बसेस या बसेस जून 2017 पर्यंत दाखल होतील या असा अंदाज आहे. त्यानंतर बायो इथेनॉल बसेस ज्या आहेत या दोन्ही पर्यावरणपूरक इंधनांचा वापर करून त्या बसेस यासुद्धा डिसेंबर 2017 अखेरीस दाखल होतील. यावर्षी JNNM अंतर्गत ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेला आज मी 100 बसेस दाखल झालेल्या आहेत आणि साधारणतः 10 एप्रिलच्या आत अजून 40 बसेस या दाखल होतील म्हणजे त्या ULE बसेस या म्हणजे मार्गस्थ होतील इनफॅक्ट. आणि त्यानंतर उर्वरित 50 बसेस या सप्टेंबर 2017च्या आत येतील. त्याच्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात त्यांनी विशिष्ट तरतूद केलेली आहे. परिवहन सेवेचे आमचे सर्व सन्माननीय सभापती व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाने यांच्या पाठबळामुळे हा अर्थसंकल्प अधिकाधिक भरीव करण्याचा आणि त्याच्यामधून अधिकाधिक चांगल्या सूचना मिळून या अर्थसंकल्पाला एक मूर्त स्वरूप देण्याकरिता पुन्हा परिवहन या समितीची बैठक आयोजित केलेली आहे. निश्चितच मला आशा वाटते की यामध्ये परिवहन समितीने आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची जी प्रलंबित थकबाकी आहे याकरिता जी काही आम्ही अर्थसंकल्पात तरतूद दाखवलेली आहे तेवढे अनुदान ठाणे महानगरपालिकेकडून मिळवण्याबाबत खात्रीलायकरित्या ही समिती सदस्य आणि सभापती हे प्रयत्न करतील असं मला निश्चितच वाटतं. He virtual ID से transaction है secure and safe. Just tap
कळव्यातील मनीषा नगर येथील सायबा क्रीडा नगरी येथे नगरसेविका अपर्णा साळवी यांच्या वतीने गेल्या 5 ते 6 वर्षापासून महिलांसाठी रांगोळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात संस्कार भारती या रांगोळीच्या बेसिक टिप्स शिकवण्यात येतात. गुढीपाडव्याच्या निमित्त महिलांना या रांगोळीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षण शिबिराचा फायदा गृहिणींना गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या सोसायटीत रांगोळी काढण्यासाठी होत असतो, असे नगरसेविका अपर्णा साळवी यांनी सांगितले. जवळजवळ गेले 5 ते 6 वर्षापासून गुढीपाडव्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य महिलांना मोफत बेसिक संस्कार भारती चिन्हांचं प्रशिक्षण शिबिर ठेवत आले आहे. तर दरवेळी या शिबिराला प्रतिसाद महिलांचा वाढतो, कारण संस्कार भारतीची रांगोळी म्हटलं की कमरेतून वाकून काढायची, त्याचं 5 बोटांचं टेक्निक असतं ते वेगळं असतं. यासाठी सर्वसाधारण गृहिणी त्या भागाकडे जातच नाहीत की आपल्याला ते जमणार नाही, तरुण मुलींचं काम आहे. पण वास्तविक पाहता त्याचं टेक्निक आणि व्यवस्थितरित्या सराव केला तर ही रांगोळी सर्वांनाच छानरित्या काढता येते. त्यासाठी बेसिक टेक्निक, कशा पद्धतीने रांगोळी पकडायची, कशा पद्धतीने रांगोळी काढायची, आणि हे जे सुरुवातीचे 4 ते 5 चिन्ह आहेत, बिंदू आहेत, दंडिका आहेत, तुऱ्या आहेत, अर्धवर्तुळ, पूर्णवर्तुळ, केंद्रवर्धिनी, गोपद्म, या सगळ्या चिन्हांच्या मागचं अर्थ, त्या चिन्हांचं महत्त्व, कारण या प्रत्येक चिन्हांचं आपल्या भारतीय संस्कृतीच्या मांगल्याचं प्रतीक असलेल्या या रांगोळीमध्ये सगळ्यांचा अंतर्भाव असतो, हे देखील त्यांना माहिती करून दिलेली आहे. आणि ही चिन्ह त्यांच्याकडून या जवळजवळ 2 तासाच्याच कालावधीमध्ये बऱ्यापैकी त्यांना काढता येतात आणि घरी जाऊन तो सराव करून त्या चिन्हांना एकत्रित करून ते आपल्या घरासमोर किंवा सोसायटीच्या आवारात येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने छानपैकी रांगोळी सगळ्याजणी आपल्या परिसरात काढतायत. तर हे गेले 5-6 वर्षापासून चालू आहे. यावर्षी त्याला अजून वाढीव प्रतिसाद मिळाला आहे. मला फार छान वाटतंय की संपूर्ण कळव्यामध्ये आता जास्त प्रमाणात रांगोळ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नक्कीच दिसतील आणि या गृहिणींचा आत्मविश्वास वाढला आहे आणि अशा छानपैकी रांगोळ्या काढण्यासाठी ते सज्ज आहेत. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्याच्या नागला बंदर येथे असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्याची दुर्दशा व दुरावस्था झाल्याच्या माहितीनुसार सह्याद्री प्रतिष्ठान, शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी किल्ल्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याचे नेतृत्व भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा शिवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. दुर्लक्षितपणामुळे या किल्ल्याचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान या किल्ल्याचे संवर्धन आणि संरक्षण करून दुरुस्ती करण्यात येणार आहे. यंदा सरकारने किल्ल्याच्या संवर्धनासाठी 600 कोटींची तरतूद केली आहे. किल्ल्यातील ऐतिहासिक खोल्या पाडून नव्या खोल्या बनवल्या आहेत. किल्ल्याच्या आसपास अतिक्रमणे करण्यात आली आहे. किल्ल्याला इजा पोहोचवणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत. या किल्ल्याची नागला बंदरला जो शिवाजी महाराजांच्या काळातला ऐतिहासिक किल्ला आहे त्याची पाहणी केली आणि या किल्ल्याची एवढी दुरावस्था झालेली आहे आणि प्रशासनाची अक्षम्य अशा प्रकारच्या चुका आहेत, अक्षम्य दिरंगाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा किल्ला ताबडतोब संरक्षित केला गेला पाहिजे. या किल्ल्याची डागडुजी झाली पाहिजे. या किल्ल्यावर जी इजा पोचलेली आहे या किल्ल्याला, त्या ज्यांनी कोणी या किल्ल्याला इजा पोचवलेली असेल त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत, नुकसान भरपाई घ्यायला पाहिजे. आणि इकडे किल्ल्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यावेळेला काही ऐतिहासिक खोल्या पण होत्या
त्या खोल्या तोडून देखील नवीन वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती या किल्ल्याची कधी झालेली नव्हती. आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आमची सह्याद्री प्रतिष्ठान असेल की जी दुर्ग संवर्धनाच्या काम करतं महाराष्ट्रामध्ये, शिवसंग्राम असेल की जे देखील गडकिल्ल्याचं काम करतात, शिवाजी महाराजांच्या विचाराचं काम करतात, तर हे तातडीने प्रशासनाने नाही केलं तर आम्ही या ठिकाणी काही स्वस्थ बसणार नाही. आम्ही या किल्ल्याचं संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण हा इतिहासाशी जोडलेला आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला अशा प्रकारची ही वास्तू आहे. आणि पूर्ण ठाणे शहराची, ठाणे महापालिका क्षेत्रातली ही एक जपणूक करता येण्यासारखी अशी वास्तू आहे. आणि त्यामुळे याचं ताबडतोब ही संरक्षित केली जावी याचा आम्ही पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करू. ठाणे शहरात घर घ्यायचे तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा आणि मिळवा गुढीपाडव्यानिमित्त काही खास ऑफर्स. नो स्टॅम्प ड्युटी आणि नो रजिस्ट्रेशन चार्जेस. या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहेत. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटेरियर डिझाईन अशा सर्व सुखसोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्री कृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022 2543 8242. मोबाईल नंबर 9833 901518. नंदनवन होम्स. तर हे होतं संघर्ष वृत्त वाहिनीचं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.